हॅलो मित्रांनो, नमस्कार. एका दिवसाची गोष्ट आहे. संध्याकाळचा वेळ होता. मी ऑफिसमधून घरी येत होतो, तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला. मी पाहिले की शेजारीच एक मोठा बंगला होता, जी दिसायला खूपच आलिशान होती. मी त्या बंगल्याच्या गेटजवळ गेलो आणि तिथे उभा राहिलो. हळूहळू पाऊस अधिकच जोरात पडू लागला. तेव्हाच माझ्या लक्षात आले की दरवाजा उघडाच आहे, त्यामुळे मी त्या बंगल्याच्या आत गेलो. मी आत गेल्यावर पाहिले की एका बाईने बाल्कनीतून मला पाहिले आणि विचारले, "कोण आहेस?" मी म्हणालो, "जी, पाऊस पडत असल्यामुळे आत आलो आहे. पाऊस थांबला की मी निघून जाईन." त्यावर ती बाई म्हणाली, "काही हरकत नाही, वर ये." मी विचार केला, किती चांगली बाई आहे जी मला वर बोलावते. नाहीतर आजच्या काळात कोण परक्या माणसाला आपल्या घरी येऊ देईल? त्यानंतर मी वर गेलो. ती बाई पूर्णपणे भिजलेली होती. ती मला विचारते, "कुठे चालला होतास?" मी सांगितले, "मी ऑफिसमधून घरी जात होतो, पण रस्त्यात पाऊस सुरू झाल्यामुळे गेटजवळ उभा राहिलो. मात्र पाऊस आणखीनच जोरात पडू लागला. त्यामुळे मला आत यावे लागले." मी जिच्याकडे पाहत होतो, ती बाई खूपच सुंदर दिसत होती. तिचे वय अंदाजे 40च्या आसपास असावे. मी खूप स्त्रिया पाहिल्या आहेत, पण ती सगळ्यांपेक्षा खूपच वेगळी वाटत होती. ती माझ्याशी बोलण्यात जरासुद्धा संकोच करत नव्हती. मी विचारले, "तुम्ही या घरात? तुम्ही एकट्याच राहता का?" मी विचारले. त्यावर ती म्हणाली, "का, काही करायचा इरादा आहे का?" मी म्हणालो, "तुम्ही काय बोलत आहात? मी एक अतिशय सभ्य मुलगा आहे." त्यावर ती हसून म्हणाली, "सगळेच मुलं सुरुवातीला हेच बोलतात, पण शेवटी फिरून त्याच गोष्टीवर येतात." तिच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं, जणू कुणीतरी तिला फसवलं आहे. मी म्हणालो, "मला वाटतं, तुम्हाला कुणीतरी धोका दिला आहे." ती आश्चर्याने म्हणाली, "तुला कसं कळलं?" मी म्हणालो, "मॅडम, मी बायकांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातलं ओळखतो." त्यावर ती माझ्याजवळ येऊ लागली आणि म्हणाली, "मग सांग, माझ्या डोळ्यांत काय आहे?" ती जवळ येताच मलाही बरे वाटले. आणि मी तिच्या डोळ्यांत पाहू लागलो. मी म्हणालो, "तुमच्या डोळ्यांत मला तो दुःख दिसतोय, जो तुम्हाला तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीकडून मिळाला आहे." बोलता बोलता आम्ही दोघं हे विसरून गेलो की आम्ही पूर्णपणे अनोळखी आहोत. त्यानंतर ती बाई म्हणाली, "माझ्याकडे अजूनही काही महत्त्वाचे काम आहे." तिने माझा हात धरला आणि मला आपल्या खोलीत घेऊन गेली. आत गेल्यावर ती दरवाजा बंद करू लागली. मी विचारलं, "तुम्ही दरवाजा बंद का करत आहात?" ती म्हणाली, "मला खूप इच्छा होत आहे ते सगळं करण्याची." मित्रांनो, ही गोष्ट खूपच रोमॅन्टिक होणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. मी नोएडामध्ये राहत होतो आणि माझं नाव विपिन आहे. मी तिथेच एका कंपनीमध्ये काम करत होतो. ज्या कॉलनीत मी राहत होतो, तिथे एकापेक्षा एक सुंदर बायका आणि मुली राहत होत्या. म्हणजेच तिथल्या बायका आणि मुली खूपच देखण्या होत्या. मी या कॉलनीत भाड्याने राहत होतो. दररोज सकाळी 9 वाजता मी घरातून कामावर निघायचो आणि संध्याकाळी 6 वाजता परत यायचो. अशाच एका दिवशी मी कामावरून परत येत असताना जोरदार पाऊस सुरू झाला. तिथेच जवळच एक मोठा बंगला होता आणि मी त्या बंगल्याच्या गेटच्या आत गेलो. आत गेल्यावर मी पाहिलं की एका बाई बाल्कनीत उभी होती. ती विचारली, "कोण आहेस? कोण आहेस तू?" मी तिला सांगितलं, "तुम्ही काळजी करू नका. जसं पाऊस कमी होईल तसं मी निघून जाईन." तेवढ्यात ती बाई मला वर बोलवू लागली. मी वर गेलो. ती बाई म्हणाली, "तू इथे थोडा वेळ बसून निघून जा." मी तिथे बसलो. तेवढ्यात ती म्हणाली, "तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते." मी म्हणालो, "असं काही करण्याची गरज नाही. तुम्ही उगाच त्रास घेऊ नका." त्यावर ती म्हणाली, "घरात आलेल्या पाहुण्याला कॉफी द्यायलाच हवी. तू 2 मिनिटं थांब, मी लगेच येते." ती निघून गेली आणि तेव्हा माझी नजर तिच्या मागच्या मैदानावर गेली. ते पाहून माझं मन विचलित झालं. मला घरात कुणीच दिसत नव्हतं, म्हणून मी विचार केला की कदाचित ती बाई घरात एकटीच राहत असावी. थोड्या वेळाने ती कॉफी घेऊन आली. मी विचारलं, "घरात कुणी दुसरं नाही का?" ती म्हणाली, "नाही, या घरात मी पूर्णपणे एकटीच राहते." मी कॉफी पिऊ लागलो. काही मिनिटांनी मला जाणवलं की ती बाई मला वारंवार पाहत आहे. असं वाटत होतं, जणू ती माझ्यासोबत काहीतरी करण्याची इच्छा बाळगते. मी विचारलं, "तुम्हाला इतक्या मोठ्या घरात एकटं राहायला भीती वाटत नाही का?" ती म्हणाली, "पहिल्यांदा वाटायचं, पण आता सवय झाली आहे." ती पुढे विचारते, "तुझं लग्न झालं आहे का?" मी म्हणालो, "नाही, अजून नाही. पण लवकरच करायचं आहे." ती म्हणाली, "तू कुठे राहतोस?" मी म्हणालो, "इथल्याच जवळच्या कॉलनीत राहतो." गप्पा मारता मारता ती बाई माझ्या जवळ येऊ लागली. मी विचारलं, "तुम्ही हे काय करत आहात?"
ती म्हणाली, मी खूप दिवसांपासून असं काहीतरी करायचा विचार करत होते. पण माझ्या मनासारखा कोणी भेटलाच नाही. त्याचवेळी मी पाऊस थांबला आहे का ते पाहण्यासाठी उठलो. उठताच माझं पाऊल घसरलं आणि मी खाली पडलो. ती बाई मला उचलण्यासाठी आली आणि अचानक तीही घसरून पडली. आम्ही दोघंही एकमेकांच्यावर पडलो होतो. मी पटकन उठलो आणि म्हणालो, माफ करा, खरं तर माझं पाऊल ओलं होतं म्हणून मी घसरलो. ती बाई म्हणाली, काही हरकत नाही, मला उलट चांगलं वाटलं. ती हसत होती. मी विचारलं, तुम्हाला कुठे लागलं तर नाही? ती म्हणाली, नाही नाही, मी ठीक आहे. आज माझ्यासोबत जे काही घडत होतं, ते सगळं माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं आणि मला खूप छान वाटत होतं. तेव्हाच ती बाई म्हणाली, जर माझं ऐकाल तर आजची रात्र तू इथेच थांब. मग मी तुला संपूर्ण रात्र जणू स्वर्गाचे नजारे दाखवेन. मी म्हणालो, माझाही खूप मन होतं आहे. ती म्हणाली, मग तुझ्या घरी फोन करून काहीतरी कारण सांग की तू आज घरी जाणार नाहीस. मी म्हणालो, मी घरी एकटाच राहतो. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, मग तू थोडा वेळ इथे बस. मी लगेच येते. एवढं बोलून ती आतल्या खोलीत गेली. मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. मी विचार करत होतो की आज मी एका बंगल्याच्या मालकिणीला माझ्या बासरीच्या सुरावर नाचवणार आहे. थोड्या वेळाने ती परत आली. तिच्या हातात विस्कीची बाटली होती. मी विचारलं, हे काय आहे? ती म्हणाली, हीच तर आहे जी इतक्या दिवसांपासून माझी साथीदार बनून आहे. तिने 2 ग्लास बनवले आणि 1 ग्लास माझ्या हातात देत म्हणाली, हे घे, पिऊन टाक. मी म्हणालो, बाकी सगळं ठीक आहे, पण मी दारू पीत नाही. त्यावर ती म्हणाली, पिऊनच मजा येईल. एकदा प्यायला सुरुवात केलीस तर तुलाही सगळं छान वाटेल. त्यानंतर मीही एक पेग घेतला. मी त्या बाईकडे आश्चर्याने पाहत होतो. कारण जोपर्यंत माझा एक पेग संपला, तोपर्यंत ती 3 पेग घेऊन झाली होती. आता ती पूर्णपणे नशेत होती. मी म्हणालो, मला वाटतं, तुम्ही खूपच जास्त पिऊन घेतलं आहे. ती म्हणाली, असंच तर मजा येईल. त्यानंतर ती म्हणाली, आता मला माझ्या खोलीत नेऊन ठेव आणि माझ्यासोबत राहा. मी तिला तिच्या खोलीत नेलं. ती बिछाण्यावर पडताच झोपून गेली. तेवढ्यात माझ्या आतून एक आवाज आला, आता तुला इथून निघून जायला हवं. कुठे असं न होऊ दे की नको ते आरोप तुझ्यावर लादले जातील. मी विचार केला, ही मोठ्या घराची बाई आहे. जर तिने माझ्यावर काहीतरी चुकीचे आरोप केले तर माझं आयुष्य खराब होईल. त्यामुळे मी शांतपणे तिथून निघून गेलो आणि घरी परत आलो. माझंही मन तिच्याकडे पाहून विचलित झालं होतं. पण माझ्या बुद्धीने मला सावध केलं आणि मी तिथून पळ काढला. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आशा करतो की तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.